या दहाने पाणी घेतल्यानंतर आपल्याला ते पाणी करायचे आहे, त्याचं लिक्विड तयार करून आपल्या शेतात फवारायचं आहे. थोडं थोडं प्रमाण बघायचं आपल्याला, ते पूर्ण शेतात फवारा असं नाही आहे. थोडासा फरक करायचा, आपल्याला थोडंसं काही फायदा वाटला तर पुन्हा करायचं. त्याच्यानंतर आपल्याला दुसरं असं बनवता येते. त्याला एक पाव मिरची घ्यायची आहे, एक पाव तंबाखू घ्यायची आहे आणि एक पाणी समजा असं मिसळ याचं मिरचीचा ठेचा, लसणा ठेचा बनवून पाणी समजा आणि एखाद्या झाडाचा पाला आणि एक पाव तंबाखू असं घ्यायचा आहे. त्याच्यानंतर याचा अर्थ बनवायचा आहे आपल्याला. याचा अर्थ बनवल्यानंतर तो आपल्या शेतात फवारायचा आहे, थोडं फवारायचं आहे. एका शेतात हे फवारलं, एका शेतात ते फवारलं. त्याच्यानंतर आपल्याला काय फरक दिसते आपण तो स्वतः सांभाळायचा आहे. आम्हाला हा फरक दिसला, याच्यानंतर आम्हाला या अळीचा प्रादुर्भाव कमी झाला, ते फवारल्यामुळे हे अळी नाही असं आपल्याला आपल्या शेतात बघायचं आहे. समजा याच्यातून जर तुम्हाला फायदा झाला तर तुम्ही पुन्हा करू शकता.